नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज नवा आठवडा, नवा प्रश्न, नवी चर्चा. आजचा माझा प्रश्न आहे, मनसेला आवर घालण्यात सरकार अपयशी ठरलंय का? हा प्रश्न मी विचारतोय याचं कारण राज ठाकरे यांची सभा झाली ठाण्यामध्ये आणि त्यानंतर दोन घटना घडलेल्या आहेत. काल नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या एका कार्यक्रमावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि तिथे धुडगूस घातला. आज मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठावर सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. मनसेची ही राडा संस्कृती ती सरकार कशी काय खपवून घेते असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. आणि मनसे हे का करते? मनसेकडे काही दुसरा कार्यक्रम नाही का? लोकशाही मार्गाने दाद मागण्याचा प्रकार मनसे का करत नाही? राज ठाकरे यांना आलेले हे नैराश्य आहे का? सभेला एवढी मोठी गर्दी होऊन सुद्धा मनसेला गुंडगिरी करावीशी वाटते, याचं कारण काय आहे याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्या सोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत मुंबई विद्यापीठातल्या प्राध्यापिका उत्तरा सहस्त्रबुद्धे, माझ्यासोबत आहेत पत्रकार हेमंत देसाई आणि माझ्यासोबत नाशिकहून आहेत सीटूचे अध्यक्ष डॉक्टर DL कराड. मी सुरुवात करतोय चर्चेला डॉक्टर कराड यांच्यापासून. डॉक्टर कराड, मला सांगा, काल नाशिकमध्ये जो प्रकार घडला त्याविषयी तुम्ही काय सांगाल? त्या कार्यक्रमाशी तुम्ही संबंधित होतात, नंतर आम्ही तुम्हाला टेलिव्हिजनवर पाहिलंय. काय झालं? पोलीस कमी पडले का? काल प्रजासत्ताक दिनी अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले ATSचे प्रमुख हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, संदीप उन्नीकृष्णन आणि नाशिकचेच असलेले अरुण चित्ते यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मता अभियानच्या वतीने आयोजित केला होता. तिथे पोलिसांची परवानगी घेऊन हा कार्यक्रम होता. महानगरपालिकेची परवानगी घेतलेली होती, परंतु दुर्दैवानं तिथं अत्यंत कमी पोलीस बंदोबस्तात 2 ते 3 पोलीस कर्मचारी होते. आणि हा कार्यक्रम सुरू असताना मनसेच्या 30-40 गुंड लोकांनी येऊन आतमध्ये धुडगूस घातला, रॉकेल टाकून हुतात्म्यांचे छायाचित्र असलेले पोस्टर्स जाळून टाकली, संबंध सामानाची मोडतोड केली, नागरिकांना मारहाण केली, लहान मुलांना सुद्धा मारहाण केली. अत्यंत नीच अशा पद्धतीचं कृत्य मनसेच्या लोकांनी केलेलं आहे. दिल्लीमध्ये आमच्या या जाबाज अधिकाऱ्यांना मरणोत्तर अशोक चक्र दिलं जात होतं आणि त्यावेळेला मात्र महाराष्ट्रामध्ये मनसेचे कार्यकर्ते या आमच्या हुतात्म्यांचे पोस्टर जाळण्याचं नीच कृत्य करत होते. महाराष्ट्रातील 12 कोटी मराठी जनतेला याचं दुःख झालेलं आहे. लाज वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्र सरकार आणि त्यांचं गृहखातं हा गैरप्रकार थांबवू शकलेलं नाही. त्यामुळे सरकारबद्दल तीव्र नापसंती नागरिकांमध्ये आहे. या संदर्भामध्ये आज आम्ही एक विराट मोर्चा काढला. 80% मराठी माणूस या मोर्चामध्ये सहभागी होता. आणि हे जे लोक आहेत हे काही पाकिस्तानातून आलेले नाहीत, बांगलादेशातून आलेले नाहीत, तर हे मंडळी भारतातली आहे. हे कष्टकरी लोक आहेत. कंत्राटी पद्धतीनं, टेम्पररी पद्धतीनं निळ उद्योगामध्ये काम करणारे हे कामगार आहेत. छोटा व्यवसाय करणारे हे नागरिक आहेत. यांच्यावर हल्ले करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या देशाचं ऐक्य तोडण्याचं देशविघातक कृत्य करते, अशी आमची भूमिका आहे. डॉक्टर कराड, मी येतो तुमच्याकडे, चर्चा सुरू राहील. मी मॅडम तुमच्याकडे येतोय. मला सांगा की आज मुंबई विद्यापीठात जे घडलं त्याबाबत तुम्ही काय म्हणाल? म्हणजे काल नाशिकमध्ये यांनी धुडगूस घातला, आज मुंबई विद्यापीठावर हल्ला केला, काय म्हणाल तुम्ही? पहिल्यांदा एक गोष्ट मला स्पष्ट करावीशी वाटते की मी प्रशासनाची, विद्यापीठ प्रशासनाची प्रतिनिधी नाही, तर मी शिक्षक वर्गाची प्रतिनिधी म्हणून बोलते आहे. ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की एका गैरसमजातनं हे सगळं आंदोलन निर्माण झालं, हे मला पहिल्यांदा स्पष्ट करायचं आहे. बातम्या अशा येत आहेत की मराठी भाषेला पर्याय आहे. तो मराठी भाषेला पर्याय नसून विषयाचा जो पर्याय दिलेला आहे तो भाषा विषयाला पर्याय दिलेला आहे. त्याच्यामुळे तो फक्त त्याच्यामध्ये अनेक भाषा आहेत. मराठी बरोबर हिंदी आहे, उर्दू आहे, परकीय भाषा आहेत, फ्रेंच आहे, स्पॅनिश आहे, जर्मन आहे. या सगळ्याला पर्याय म्हणून एक सोशल सायन्स असा तो मुद्दा आहे. आणि ह्याच्यामागे काही जी चर्चा झालेली आहे ती बातमीनुसार असं दिसतं आपल्याला की ती विद्यापीठाच्या जी प्रक्रिया आहे पूर्ण त्या प्रक्रियेच्या थ्रू झालेली आहे आणि त्याच्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुद्दा असा आहे की एका विद्यापीठाने घेतलेला एक अकॅडमिक निर्णय ज्यावेळेला तुम्हाला विरोध करायचा असतो त्यावेळेला विरोध करायची एक पद्धत असते आणि कुठल्याही लोकशाहीमध्ये मतभेद नोंदवण्याची आणि आपले जे काही मतं आहेत ती दाखवण्याची देखील एक पद्धत असते. या सगळ्या लोकशाहीच्या प्रक्रिया पार धुडकावून लावून ज्या वेळेला आंदोलक हे हिंसेवरती किंवा राड्यावरती तुमच्या शब्दात सांगायचं तर उतरतात त्यावेळेला त्याची गंभीरपणे दखल घेण्याची परिस्थिती निर्माण होते. आणि मला विशेषतः हे सांगावंसं वाटतं की ज्यावेळेला विद्यापीठाच्या परिसरात ह्या गोष्टी घडतात त्यावेळेला खरोखर ह्याची आमच्यासारख्या लोकांना गंभीरपणे दखल घ्यावीशी वाटते.
हेमंत देसाई, तुम्ही काय म्हणाल? एक पत्रकार आहात, एवढं सगळं राजकारण तुम्ही पाहतायत, चळवळी पाहतायत. काल हुतात्म्यांचे फोटोही जाळण्याचा कळत नकळत प्रयत्न मनसेच्या हातून झालेला आहे. आज मुंबई विद्यापीठावर, जे विद्येचं बाहेरघर मानलं जातं, ज्याची एक जगामध्ये प्रतिष्ठा आहे, तिथे हल्ला केलेला आहे. तुम्ही काय म्हणाल? मी पहिल्यांदा कराड यांचं अभिनंदन करू इच्छितो. नाशिकसारख्या मनसेचा जो अड्डा आहे तिथून इतकं ठामपणे बोलणं, याबद्दल मला त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करावंसं वाटतं. पहिल्यांदा हे सांगायचं की राडा संस्कृती जे आहे हे शिवसेनेमधून आलेले आहेत, ते सगळे मनसेचे भिडू आहेत. त्या दोघांच्या याच्यात कसलाही फरक नाही. म्हणजे जे 2 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी एका हॉटेलवरती हल्ला शिवसेनेने केला, तसे अनेक हल्ले शिवसेनेने आणि मनसेने अनेक महिने अनेक दिवस केलेले आहेत. आणि ही जी ताकद दाखवण्याची आपली प्रवृत्ती आहे, हे रस्त्यावरच्या गाडीबाजीमधनंच, आणि कुठलंही आर्ग्युमेंट नाही. ठाण्यामधली जर सभा बघितली तुम्ही, तर ठाण्यामधल्या सभेमध्ये वाक्यागणिक धमक्या देण्याची पद्धत चालू होती की मला हे चालणार नाही, मी चालू देणार नाही, सरकार स्वतःला कोण समजते, मी पुन्हा पुन्हा मराठी भाषिकांसाठी तुरुंगात जाईल. मराठी भाषिकांसाठी तुरुंगात जाईल म्हणजे स्वतःला कोणी लोकमान्य टिळक समजतात? हे कुठला अजेंडा आहे त्यांचा? त्यांचा संपूर्ण विघातक अजेंडा आहे, विद्वेषाचा अजेंडा आहे, फूट पाडू अजेंडा आहे. नाशिकमध्ये जे झालं ते तर त्यांनी गैरसमजात न झालं असं सांगितलं. गैरसमज काय होता की तिथे काही वाह्यात प्रकार चाललेले आहेत. वाह्यात प्रकार बिलकुल झाले नाहीत तिथे. नाही, नाशिकमध्ये भोजपुरी गाणी म्हणणं, हो. नाशिक हा देशाचा भाग आहे. भोजपुरी अनेक आपल्या लोकभाषांपैकी एक भाषा आहे. याच्यामध्ये आम्ही म्हणू देणार नाही. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, राज ठाकरे आणि मनसे यांना घटनात्मक जे आहे ते स्थान काय आम्ही म्हणू देणार नाही म्हणजे काय? सरकार हे चालवतात, पोलीस यंत्रणा हे चालवतात, काय करतात? बिलकुल चालू देता कामा नये. यांच्या डोक्यामध्ये स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे मस्ती आलेली आहे आता, आणि यांना त्यांची जागा दाखवून दिलेली पाहिजे. यापूर्वी प्रसाद यांनी जी काही ठामपणे भूमिका मांडलेली होती की मुंबई ही कोणाच्या बापाची नाही, त्यावेळी त्यांना धमकी देण्यात आली सरळ. त्यावेळी आबा पाटील हे गृहमंत्री होते, त्यांनी त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे होतं की तुम्ही प्रसाद यांचं समजा काही चुकलं असेल तर तुम्ही ती सांगण्याची सुद्धा पद्धत आहे ना. तुम्ही रस्त्यावर येऊन आम्ही आमची ताकद दाखवू, या म्हणण्याला अजिबात काही अर्थ नाही. आणि हे सरकारने राज ठाकरे यांना पहिल्यापासून दाखवून द्यायला पाहिजे होतं, पण सरकारने राज ठाकरे यांचं संगनमत आहे असा स्पष्ट आरोप करण्यासाठी अनेक पुरावे आहेत. आपण याकडे येऊया. माझ्यासोबत प्रवीण दरेकर आहेत. प्रवीण दरेकर हे मनसेचे नेते आहेत, राज ठाकरे यांचे सहकारी आहेत. दरेकर, तुम्ही बघताय महाराष्ट्रातला सुजाण वर्ग जो आहे, सुशिक्षित वर्ग जो आहे, तो मनसेवर अत्यंत नाराज आहे आणि असं म्हणतोय की तुमची ही रोजची राडेबाजी आहे, त्याला महाराष्ट्र कंटाळलेला आहे. तुमचं काय उत्तर आहे? आता आपल्या समोर जे या ठिकाणी वक्तव्य करायला बसले तेच लोक ठरवणार असतील. माझ्या महाराष्ट्रातील सुजाण लोक आमच्या विरोधात आहेत, ते तुमचं लोकपतचं मत असू शकतं. महाराष्ट्रामध्ये 10 कोटी जनता आहे आणि महाराष्ट्रामधील आमचे सदस्य जर बघाल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सभासद नोंदणीचे आहेत बघा, त्याच्यामध्ये जर क्वालिफिकेशन आपण बघाल तर 50% वर हे पदवीधर, कोण इंजिनियर, कोण डॉक्टर, हायली क्वालिफाईड सभासद आहेत. ज्या वेळेला स्वयंस्फूर्तीनं क्वालिफाईड लोक एका पक्षाकडे येतात, आमच्या शाखेत जाऊन अर्ज घेतात, आमच्या टेबल नाक्यावर टाकलेला असतात, तिथून आम्हाला मनसेचं सभासद व्हायचं असं जेव्हा ठरवतात, त्यावेळेला सुजाण लोक कोणाच्या बाजूला आहेत हे आम्ही कागदानिशी सभासदत्वाच्या अर्जाच्या संख्येनुसार आपल्याला देऊ. एखादा कोणतरी बुद्धीची त्या ठिकाणी आपली जे हे असते बुद्धीचं हे पाजळून त्या ठिकाणी हे 2-4 लोक ठरवू शकत नाहीत सुजाण लोक कोणाचे आहेत. अगदी बरोबर आहे प्रवीण दरेकर, तुमचं मत, तुम्हाला मत ठेवण्याचा अधिकार आहे, पण बुद्धी पाजळून वगैरे जे बोलतात त्यांच्याबद्दल अवहेलनेने बोलणं हे लोकशाही संस्कृतीत बसत नाही. मी जातोय डॉक्टर कराड यांच्याकडे, पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं आहे, काल शहीदांचे फोटो सुद्धा जाळले तिथे, त्याला आग लागली, त्याबद्दल तुम्ही महाराष्ट्राची माफी मागणार आहात का? पूर्ण माझा ऐका. नाही, ऐका नाही, आधी तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे की काल बातमी येते सकाळपासून की शहीदांच्या तुमच्या सगळ्या गुंडगिरीमुळे, आणि आम्ही बघितलं टेलिव्हिजन चॅनल्सवर, पट्ट्यानी तुमचे कार्यकर्ते लोकांना मारत होते. मला सांगा, शहीदांच्या फोटोला आग लागली, ती कळत लागली असेल, नकळत लागली असेल, पण तुमच्या हुल्लडबाजीमुळे लागली, त्याबद्दल तुम्ही महाराष्ट्राची माफी मागणार आहात का? जर ते आमच्या कार्यकर्त्यांनी केलं असेल तर माफी मागायला आम्हाला आज नाशिकच्या कमिशनरनी असं सांगितलंय की तुमच्याच कार्यकर्त्यांकडून हे झालेलं आहे. कमिशनरचा बाईट सर्व चॅनलवर दाखवला जातोय. ऐकाल तर की नाही पूर्ण? तुमचं मी पूर्ण ऐकलं, माझा मी विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर द्या की कमिशनरचा बाईट दाखवला जातोय. जर नाही, तुमच्या कार्यकर्त्यांकडून झालंय असं कमिशनर म्हणाले. नाही, जर कार्यकर्त्यांकडून झालं असेल
तर ते चुकीचं आहे. परंतु मला कमिशनर म्हणाला म्हणजे तो रिपोर्ट घेऊन म्हणाले की कमिशनरनी काय ती वस्तुस्थिती या क्षणाला मला माहित नाही. आणि आपण जरा पूर्ण माझं ऐका. बोला, बोला. मग आपल्याला प्रश्न विचारायचे ते विचारा. बोला, बोला. हुतात्मारांची पोस्टरं जाळली अशा प्रकारचं वक्तव्य केलंय एवढी नक्कीच अक्कल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आहे. हुतात्म्याची पोस्टर जर जाळायची असती तर त्या ठिकाणी जेव्हा प्रसंग टाण हॉटेलला झाला त्यावेळेला त्या ठिकाणची सेवा पुरवणारी रक्तदान करणारी पोलिसांना परत ती त्या ठिकाणी जी जी मदत केली जात होती त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीवर होती हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतो. एका बाजूला अशा प्रकारचं आम्ही काम करत असतो आणि साधारण हुतात्म्याची पोस्टर जाळणं म्हणजे हा सगळा बनाव रीतसर बनाव आहे. मी आता जर त्या ठिकाणी बुद्धिजीवांविषयी बोललो त्यावेळेला तुम्हाला त्यांची अवहेलना वाटते. तुमचं मत आहे की हे कारस्थान आहे म्हणून? निखिल प्रवीण दरेकर ऐका, माझा प्रश्न ऐका. तुमचं मत आहे की तुमचं कारस्थान आहे म्हणून हे तुमच्या विरुद्ध पोलिसांनी आणि तिथल्या काही लोकांनी केलेलं कारस्थान आहे असं तुम्हाला वाटतंय? 100% कारस्थान असू शकतं. एक मिनिट प्रवीण दरेकर, आता माझ्यासोबत नाशिकचे डॉक्टर कराड आहेत. कराड नाशिकच्या सार्वजनिक जीवनामध्ये अनेक वर्ष आहेत. आता तुम्ही जे म्हणताय कारस्थान आहे हा आरोप आहे. लोकशाहीमध्ये त्यांना सुद्धा उत्तर द्यायची संधी पाहिजे. मी त्यांच्याकडे जातोय. डॉक्टर कराड तुम्ही उत्तर द्या. प्रवीण दरेकरांनी जे म्हटलेलं आहे की हे कारस्थान आहे, ढोंगीपणा आणि खोटारडेपणाचा हा कळस आहे. तिथे हा जो कार्यक्रम आहे राष्ट्रीय एकात्मता अभियानच्या वतीनं घेण्यात आलेला आहे त्यांना माहीत होतं. फक्त राज ठाकरेंच्या आणि स्थानिक पुढाऱ्यांच्या चिथावणीनं तरुण मुलांची डोके भडकवायची, त्यांना त्यांच्या हातात दगड द्यायचे, त्यांच्या हातात काडीपेट्या द्यायच्या आणि त्यांना हिंसा करायला उद्युक्त करायचा हा धंदा नवनिर्माण सेनेच्या पुढाऱ्यांनी सुरू केलेला आहे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी. निवडणुकीमध्ये आपल्याला पाठिंबा मिळावा याच्यासाठी हे चाललेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीचं जे आघाडीचं सरकार आहे हे सरकार स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, राजकीय सोयीसाठी ह्या सगळ्या गुंड लोकांची दादागिरी खपवून घेत आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. खरं म्हणजे कामगार चळवळीवर लाठ्या बरसणारे हे सरकार, आदिवासी चळवळीवर गोळ्या घालणारे हे सरकार आणि त्यांचे पोलीस ह्या गुंडांना कशासाठी माफ करतायत हे आम्हाला समजत नाही आहे. फक्त काँग्रेस राष्ट्रवादीची राजकीय सोय आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. परंतु आता आम्ही ठरवलेलं आहे की जनता रस्त्यावर उठेल, मराठी माणूस आणि उत्तर भारतीय माणूस एकत्रपणे भारतीय म्हणून या रस्त्यावर उतरेल आणि ह्या गुंडागिरीला तोंड देईल हे आम्ही ठरवलेलं आहे. प्रवीण दरेकर आता तुम्ही उत्तर देऊ शकता याला. दगडफेका आणि काड्या पेटवायचं काम असं डॉक्टर कराड जे बोलतायत. डॉक्टर कराड साहेबांचं वक्तव्य पण किती ठरवून बोलल्यासारखं आहे हे त्यांच्या वक्तव्यातनं या ठिकाणी दिसतंय. ते म्हणाले की एनसीपी सरकार आणि काँग्रेस पाठीशी घालतंय. जर अशा प्रकारे असतं तर राजसाहेबांनी त्या ठिकाणी ठाण्याच्या जाहीर सभेमध्ये शरद पवार साहेबांवर त्या ठिकाणी टीका केली नसती. त्यामुळे हे कसं असतं, एक बुद्धिजीवी लोकांचं मी पाहिलंय की ज्या बाजूला जी जनता असते, आम जनता असते, ज्या बाजूला समाज असतो, ज्या बाजूला लोकशाहीमध्ये मेजॉरिटी असते, त्याच्या विरोधात काहीतरी बोललं म्हणजे आपण फार आपलं मत मांडलं, आपण फार तत्ववेत्ती आहोत अशा प्रकारचा काही बुद्धिजीवींचा समज आहे. नेहमी प्रवाहाविरोधी बोलणं म्हणजे फार आपण चांगले बोलतो अशा प्रकारचा एक काही मीडियामध्ये समज आहे. प्रवीण दरेकर जरा एक मिनिट, माझ्यासोबत दोन बुद्धिजीवी आहेत, मी त्यांनाच तुम्हाला उत्तर द्यायला सांगतोय. मॅडम सांगा काय म्हणतायत ते. बुद्धिजीवी मुद्दामच प्रवाहाविरुद्ध बोलत असतात, तुमचं काय मत आहे त्यांच्या? बुद्धिजीवी प्रवाहाविरुद्ध बोलतात किंवा नाही हा प्रश्न नाहीये. प्रश्न जो आहे तो तुम्ही लोकशाहीमध्ये कोणते मार्ग वापरता असा आहे. तुमचं म्हणणं योग्य असेल, अयोग्य असेल किंवा एखाद्या बुद्धिजीवीचं म्हणणं साफ चुकीचंही असेल, पण ज्या मार्गाने ते मांडलं जातं लोकशाहीमध्ये, ज्या मार्गाने तुमचे मत आणि मतभेद तुम्ही नोंदवतात त्याचा हा प्रश्न आहे. आणि मनसेचे जे मार्ग आहेत, कदाचित आज अनेक बुद्धिजीवी महाराष्ट्रातले दरेकर म्हणतात त्याप्रमाणे मनसेच्या बाजूनी असेल आणि मराठी माणसाच्या प्रश्नाबद्दल त्यांना आस्था असू शकेल. आणि तरी देखील ज्या राडेबाजीच्या पद्धतीने मनसे वागते आहे, केवळ त्या पद्धतीच्यामुळे ते मनसेच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. मनसेच्या हितचिंतक म्हणून देखील मी त्यांना हे सांगू इच्छिते की त्यांनी त्यांची पद्धत सुधारावी. तुमचं काय मत आहे हेमंत देसाई? माझं असं मत आहे की ठाण्याची जी सभा झाली आहे त्यावेळी राज ठाकरेंनी असं सांगितलं होतं की जाताना शांतपणे जा. त्या दिवसापुरतं हे आव्हान होतं की नाही हे माहीत नाही, कारण त्यानंतर 2 दिवसातच या ज्या काही गोष्टी झाल्यात आणि यापूर्वी सुद्धा झाल्यात, हिंसेचा त्यांनी कधीही निषेध केलेला नाही राज ठाकरे. फक्त सभा संपल्यावरती शांतपणे राज ठाकरेंची भाषाच धमकीची असते. कायम ते असं म्हणतात मी बघून घेईन, आम्ही हे करू ते करू, म्हणजे सभ्य नेत्याची भाषाही नसते. बिलकुल नसते. त्यांनी असं म्हटलं होतं त्या सभेमध्ये की बाबरी मशिदीचं प्रकरण झालं, बॉम्बस्फोट झाले,
त्यावेळी ज्यांनी जी वक्तव्य केली त्यावेळी त्यांच्यावर काही नियंत्रण लावलेलं नव्हतं सरकारने. आता त्यावेळी मनसेचे अध्यक्ष ज्या पक्षामध्ये होते शिवसेना, त्या शिवसेनेच्या नेत्यांची वक्तव्य काय होती, त्यांची कृती काय प्रकारची होती, त्याचा कधी त्यांनी निषेध केला होता का? यांनी राज ठाकरेंनी आत्ता जे बोलता येते तेव्हा निषेध केला नव्हता. हिंसेचा निषेध कधीच केला नाही, उलट हिटलरशाहीचं समर्थन केलेलं आहे. हिटलरचं ते म्हणतात की हिटलरची हिंसा मला मान्य नव्हती किंवा ज्यूचं हत्याकांड त्यांनी केलं ते मला मान्य नव्हतं, पण मला इंडस्ट्रियल प्रोग्रेस हिटलरने ज्या प्रकारे साध्य केला तो त्यांना मान्य आहे. त्यांना नरेंद्र मोदी त्यांना पूजावासा वाटतो. पण या दोघांची म्हणजे मला सांगा, एका बाजूला राज ठाकरे हिटलर मला आवडतो म्हणतात, दुसऱ्या बाजूला गांधी आवडतो असं म्हणतात, हे त्यांच्या वैचारिक गोंधळाचं निदर्शक नाहीये का? संपूर्ण वैचारिक गोंधळ आहे. कारण ज्याला गांधी आवडेल त्याला हिटलर आवडू शकत नाही. अजिबातच नाही आवडणार. आयडिओलॉजी नावाची काही गोष्टच नाहीये. त्यांना एक चमकदार वाक्य बोलण्याची जी काही पद्धत आहे, चमकदार कल्पना लोकांपुढे द्यायच्या. आता काही जे पहिल्यांदा जेव्हा मनसेची स्थापना झाली तेव्हा विकास ही संकल्पना होती. पाण्याचा प्रश्न होता, महाराष्ट्राचा विकास असंतुलित पद्धतीने झालेला आहे, हे चांगले मुद्दे त्यांनी मांडले होते. त्यांनी नव्या महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं, नवनिर्माणाचं स्वप्न पाहिलं होतं. त्याचे कुठलेही मुद्दे त्यांनी पुढे लावून धरले नाहीत. अगदी पुण्यामध्ये जो परप्रांतीयांचा प्रश्न हाती घेतला, शिक्षण सम्राट परप्रांतीयांना जास्त झुकतं माप देतात, त्यांच्याकडे जास्त पैसे घेतात, तोही मुद्दा पुढे त्यांनी फॉलोअप फारसा घेतला नाही. आणि त्या मुद्द्याला असं आहे की एकदा शिक्षणाचा मुद्दा तुम्ही हातात घेतला, शिक्षणाचं सार्वत्रिकरण, प्राथमिक शिक्षणावरती बळ, हे मुद्दे त्यांनी घेतले नाहीत. जे फक्त पटकन म्हणजे कॅची मुद्दे घ्यायचे आणि त्याच्यावरती वरपांगी काय जे काय असेल तो कार्यक्रम राबवायचा. त्यासाठी हिंसा असेल तर हिंसा ती हाताशी धरायची, लोकांना भडकवायचं, कुठल्याही प्रकारचं म्हणजे अतिशय भडक वक्तव्य करायची आणि कुठलाही पाठपुरावा कुठल्याही मुद्द्याचा करायचा नाही आणि गंभीर मुद्दे तर हाताशी घ्यायचेच नाहीत. आणि जर अशी कोणी टीका केली तर प्रवीण दरेकरांसारखे त्यांचे शिलेदार आहेत, बुद्धिजीवींचा अपमान करणारे आमच्याकडे पदवीधर आहोत. ते पहिल्यांदा दरेकर असे म्हणाले होते. मी देसाई यांना तुम्हाला विचारतो, तुम्ही बुद्धिजीवी आहात, आपण सगळे बुद्धिजीवी आहोत. महाराष्ट्रातले पत्रकार, लेखक जे बुद्धीचा उपयोग करतात ते सगळे बुद्धिजीवी आहेत. मला असं वाटतं की बुद्धिजीवींचा अपमान करून जे आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींना शक्य झालं नाही, जे यशवंतरावांना शक्य झालं नाही आणीबाणीनंतर, ते राज ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यानं शक्य होईल असं तुम्हाला वाटतं का? बिलकुल असं वाटत नाही मला. ते जे म्हणताय की आमच्या मागे लोक आहेत आणि लोक ज्या बाजूचे आहेत त्याच्या विरुद्ध बुद्धिजीवी असतात. त्यांनी त्याच्या अगोदर असं विधान केलं होतं की आमच्याकडे 50% जास्त सुशिक्षित वर्ग आहे. आता सुशिक्षित जो वर्ग आहे तो बुद्धिजीवीच वर्ग आहे. तो काही म्हणजे श्रमजीवी वर्ग नाही, तो बुद्धिजीवी वर्ग आहे. आणि बुद्धिजीवी असणं याच्यात काही कमीपणा असण्याचं कारण नाही. आपण तर म्हणतो की शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण, याचा अर्थ सगळ्यांनी बुद्धिजीवी व्हावं, श्रमही करावेत, पण बुद्धीचे बौद्धिक श्रम सुद्धा करावेत. आणि हे ज्यांना मान्य नाहीत ते दुसऱ्याला कंडेम करण्याचं, दुसऱ्याचा निषेध करायचा आणि कुठलेही महत्त्वाचे गंभीर मुद्दे कोणी उपस्थित करायचं तर त्याचं सवंगीकरण अशा पद्धतीने करायचं आणि दुसरीकडेच चर्चा वळवायची, अशी पद्धत आहे. ही चर्चा आपण पुढे चालू ठेवणार आहोत, पण आता मी घेणार आहे एक ब्रेक आणि ब्रेक नंतर मी हे तपासणार आहे की अशा राडा संस्कृतीमुळे राज ठाकरे यांची विश्वासार्हता कमी होते का? आपला आजचा प्रश्न आहे, मनसेला आवर घालण्यात सरकार अपयशी ठरलंय का? आणि मला असं वाटतं बहुसंख्याकांचं हे मत असणार, होय सरकार अपयशी ठरलंय. पण माझ्याबरोबर प्रवीण दरेकरही आहे, त्यांना मी बोलायला देणार आहे. बुद्धिजीवींचा उपहास त्यांनी जरी केला तरी लोकशाही मार्गानेच ही चर्चा चालणार आहे. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत.